नमस्कार, मी दिनेश मस्के. आज आपण एकाच मोबाईलमध्ये 2 मेल अकाउंट कसे ऍक्सेस करायचे हे बघणार आहोत. याचा उपयोग असा होतो की आपण जर आपल्या मेल आयडीचा पासवर्ड विसरलो अगोदरच्या, तर त्याचा अल्टरनेटिव्ह ईमेल याच फोनमध्ये कसं वर्क करेल, जेणेकरून आपल्याला जो आपला फोनमध्ये जे प्ले स्टोअर आहे किंवा इतर जे ऍप्लिकेशन्स आहेत ज्यांना मेलची आवश्यकता असते ऍक्सेस करण्याकरता, ते ऍप्स व्यवस्थित चालतील. आता बघूयात कसा आपण तो तयार करू शकतो. सर्वप्रथम याच्यामध्ये आपण जिथे जिथे मेल ऍक्सेस करू शकतो, ज्या ज्या ऍपला आपण मेल ऍक्सेस करू शकतो त्या ठिकाणाहून आपण नवीन मेल क्रिएट करू शकतो. दरवेळेस क्रोम ब्राउझरवर जाऊन क्रिएट जीमेल अँड अकाउंट हे आपल्याला करायची गरज नाही. एक सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी मेल अकाउंट आपलं क्रिएट करू शकतो. या ठिकाणी मी जीमेल अकाउंट मधून माझं मी नवीन अकाउंट क्रिएट करणार आहे, जीमेल. त्यानंतर बघा आपल्याला होम पेज आलेलं आहे आपल्या जीमेल अकाउंटचं. या ठिकाणी ज्या 3 आडव्या रेषा दिलेल्या आहेत, या 3 आडव्या रेषांवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता माझं हे पूर्ण सेटिंग, माझ्या मेलची सेटिंग आलेली आहे. आता मला ह्या मेलवर अनेक मेल येतात, फेसबुकचे फेसबुक किंवा व्हॉट्सअप अलर्ट किंवा जे काही असतील ते बँक अलर्ट, हे ते गर्दी खूप होते मेलची आणि ते बघितले जात नाही. फक्त मला फोनसाठी माझा मेल आयडी जर मला तयार करायचा असेल किंवा इतर कामाकरता एक पर्सनल आणि एक सर्वांसाठी असं जर मेल अकाउंट मला जर क्रिएट करायचं असेल, तर या ठिकाणी या पद्धतीचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. आता या ठिकाणी आपण माझ्या मेलमध्ये आहे, या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगलवर जर आपण क्लिक केलं तर खाली एक ऑप्शन आहे ऍड अकाउंट. आता ऍड अकाउंट केल्यानंतर या ठिकाणी गुगल, आउटलुक, हॉटमेल अँड लाईव्ह, याहू, एक्सचेंज अँड ऑफिस 365 आणि अदर या सगळ्या पद्धतीचे मेल अकाउंट, या सगळ्या कंपनीचे किंवा या सगळ्या ब्राउझरचे अकाउंट आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. आपण साधारणतः आपण अँड्रॉइड फोन वापरतो, त्यामुळे आपण जीमेल किंवा गुगलचाही मेल आपण आयडी या ठिकाणी तयार करूया. गुगलवर क्लिक करायचे. त्या ठिकाणी चेकिंग इन्फो आल्यानंतर चेकिंग जो आपली इन्फॉर्मेशन तो चेक करेल. ही सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे. आता या ठिकाणी ऍड युअर अकाउंट. आता या ठिकाणी जर माझा ऑलरेडी दुसरा अकाउंट असेल तर मी तो ऍड करू शकतो, किंवा मला नवीन तयार करायचा आहे म्हणून मी काय करेल, क्रिएट अ न्यू अकाउंट. या ठिकाणी क्रिएट न्यू अकाउंट नाव, जी प्रोसेस आपण नवीन मेल तयार करण्यासाठी वापरतो तशीच प्रोसेस आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. नेक्स्ट, नाव वगैरे टाकल्यानंतर नेक्स्ट. त्या ठिकाणी नंतर आपली डेट ऑफ बर्थ, ज्या सामान्य माहिती जी आहे, जे जनरल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या ठिकाणी टाकायला पाहिजे. या ठिकाणी नेक्स्ट. जीमेल, आता आपल्याला अकाउंट तयार करायचंय, नवीन नावाने आपल्याला अकाउंट तयार करायचंय. आपल्याला पाहिजे त्या नावामध्ये आपण नाव अकाउंट तयार करू शकतो. फक्त लक्षात एवढं ठेवायचंय की तो मेल आयडी आपल्या लक्षात असायला पाहिजे. तर या ठिकाणी मी एक अत्यंत सोपं या ठिकाणी जशी प्रोसेस आपण मेल तयार करण्यासाठी करतो तशीच प्रोसेस या ठिकाणी सुद्धा आहे. आता मी या ठिकाणी माझं मेल आयडीचा नाव टाकलेलं आहे, बघूयात अवेलेबल आहे का. अवेलेबल आहे. मला माझं मी जे मेल अकाउंट टाकलेलं आहे ते मला अवेलेबल आहे. या ठिकाणी क्रिएट पासवर्ड. पासवर्ड तयार करताना कमीत कमी 8 अक्षरांचा तो पासवर्ड असा आहे. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कसं पाहिजे, एक कॅपिटल लेटर, बाकी स्मॉल, आणि नंतर जे न्यूमरिकल आणि काही सिम्बॉलिक. तर या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकणार आहे. या ठिकाणी मी टाकलेला आहे स्ट्रॉंग म्हणून कन्फर्म पासवर्ड. चुकला काही हरकत नाही, पुन्हा टाकूयात. नेक्स्ट. फोन नंबर. या ठिकाणी आपल्याला फोन नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा आपण स्किप करू शकतो. फोन नंबर देऊयात, कारण रिकव्हर साठी आपल्याला फोन नंबर असणं आवश्यक आहे. नेक्स्ट. व्हेरीफाय. आपल्याला व्हेरीफायचा मेसेज येईल. त्यानंतर एक मेसेज आपल्याला या ठिकाणी येईल, तो मेसेज आपल्याला बघायचा आहे. आता ऑटोमॅटिकली ऍक्सेस. आता या ठिकाणी यू ऑलरेडी हॅव एन अकाउंट. येस, आय हॅव
अकाउंट, नंतर हे मी अगोदर तयार करण्यासाठी अगोदरच माझ्या मोबाईलमध्ये हे 2 अकाउंट आहेत. आता कंटिन्यू टू रिक्रिएटिंग न्यू अकाउंट यावर क्लिक करायचं आहे. मोर, आपण जो कोड मागितला तो ऑटोमॅटिकली याच्यामध्ये ऍक्सेस झालेला आहे. या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन आपल्याला ऍग्री करायचे आहे. त्यानंतर हे आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे, जीमेल अकाउंट तयार झालेलं आहे. चेकिंग इन्फो, पुन्हा रेडी टू ऍक्सेस. आपण आपलं अकाउंट या ठिकाणी काय झालेलं आहे, तयार झालेले. पाहिजे तेव्हा मी हे ऍक्सेस करू शकतो आणि पाहिजे तेव्हा मी हे अकाउंट माझं मी चेंज करू शकतो. अशा प्रकारे आपण जर सोप्या पद्धतीनं जीमेल अकाउंट तयार जर केलं तर या ठिकाणी आपण पासवर्ड जरी विसरला तरी हे सपोर्टिव्ह बॅकअप ईमेल अकाउंट आपल्याला असायला हवं. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बघूयात कोणकोणत्या ऍप्लिकेशनला माझ्या हे जीमेल अकाउंट ऍड झालेलं आहे किंवा आपण ऍड करू शकतो. बघूया. आता मी प्ले स्टोअरवर बघणार आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर या ठिकाणी या 3 आडव्या रेषांवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी बघूयात, या ठिकाणी आलंय का माझं अकाउंट? यस, माझं अकाउंट या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे मी कुठेही माझं जीमेल अकाउंट मी ऍक्सेस करू शकतो. अशा पद्धतीने आपण एकाच फोनमध्ये अनेक अकाउंट्स त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. धन्यवाद.